नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा। दिंडोरी तालुक्यातील शेतकरी सतत अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, शेतमाला योग्य दरात मिळत नसल्याने तरी शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी करावी असे निवेदन तहसीलदार यांना दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने प्रकाश पिंगळ यांनी दिले। शेतीसाठी लागणारे खते, औषधे, बी बियाणे यांचे भाव गगनाला भिडले असून त्यामध्ये आलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। शेतकऱ्यांनी घेतलेल्या बँकेची व सहकारी संस्थेची कर्ज शेतकऱ्यास भरता येईना। आजच्या कर्जाचे व्याज दाम दुप्पट झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। नेहमी शेतकऱ्याचे पीक काढणीला आला असताना एकतर सुनामी संकट येणार, नाही तर त्यातून पीक वाचल्यानंतर शेतमालाचे भाव पडणार, त्यातून शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसे येणार होते ते येऊ शकत नाही। त्यामुळे शेतकरी हा शेती करायची का नाही अशी शेतकऱ्याची मनस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्याला स्वतःच्या कुटुंबाला लागणारे उत्पन्न सुद्धा शेतीतून मिळेल की नाही असे झाले, त्यातून शेतकरी हा संपूर्ण निराश झालेला आहे आणि या निराशेतून शेतकरी आपले जीवन संपवण्याचा विचार करतो अशी स्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपलेली आहे। म्हणून शेतकऱ्यांना केंद्र शासन व राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी करावी व शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर पुन्हा उभं करण्यात यावे। त्यांची पुन्हा शेती कशी सुधारेल याची सरकारने दखल घ्यावी। शेतकऱ्याला लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी मागणी दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे। या प्रसंगी दिंडोरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पिंगळ, उपाध्यक्ष दिलीपराव शिंदे, नामदेवजी राऊत, दिलीपराव बोडके, कचरू गांगोडे, दशरथ महाले, जयराम गवळी, वाळू क्षीरसागर, शंकर ठाकूर, पारुबाई डंबाळे, ललिता खांडवी, अलकाबाई, सुवर्ण वारघडे इत्यादी मोठ्या प्रमाणात नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। येस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।